बघा मित्रांनो, आज आपण व्हेज बिर्याणी करणार आहोत। तर माझा भाऊ बनवत आहे बिर्याणी। कांदा घालायचा, त्याच्यामध्ये मसाला फूल टाकलेला आहे, चक्रफूल आणि कलमी, शहाजिरा, थोडे गाजर। आज मी माहेरी आलेली आहे। छान परतून घ्यायचं कांदा आणि गाजर, सर्व काही मसाला, थोडा पुदिना। तर आपण इथे ओल्या सोले असते बघा, ते ओल्या सोल्याची आहे ना आपण बिर्याणी करणार आहोत, एकदम झकास। दाणे टाकून घ्यायचे, तुरीचे ओले दाणे, आणि याला पण छान फ्राय करायचं तेलामध्ये। आता आपण बेसिक मसाले टाकणार आहे, हळद, लाल तिखट। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बनवता ओल्या दाण्याची बिर्याणी, नक्की कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। घरगुती मसाला, थोडा बिर्याणी मसाला, छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला तिखट कसं हवं असेल त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता, कमी किंवा जास्त। आता तांदूळ टाकून घेऊ आपण, स्वच्छ धुतलेले आहे तांदूळ, आपल्या फोडणीमध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करू। ओले दाण्याचे मसाला भात, पाणी टाकून घ्यायचं। आम्ही साधेच तांदूळ वापरलेले आहे, तुम्ही दुसरे पण तांदूळ वापरू शकता। आणि छान मिक्स करायचं मसाला भात। चवीनुसार मीठ। आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे, तर 1 ते 2 शिटी काढून घ्यायची। कोथिंबीर, झाकण लावून आपण बघू शकता किती छान झालेला आहे। कुकरची शिटी 1-2 शिटी काढून घेऊत आपण। ओल्या दाण्याचा मसाला भात झाली 1 शिटी। बघा आपला मसाला भात रेडी आहे। माझा मसाला भात माहेरचा तुम्हाला कसा वाटतो मंडळी, नक्की कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद। काय आणलं मी माहेरवरून, माहेरची ओढ, वालाची शेंगा आहे, कढीपत्ता, गैगड्डा आणि दोडका आहे, लिंबू आणले, डिंक दिला भाऊजाईनी, वालाच्या शेंगा ताज्या ताज्या, घेवडीचं शेंग बघू शकता। डिंक छान मिळते तिथे। लिंबू दिले भरपूर।